ओ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली कविता आहे, अशा साधकांना नसे काही भीती। अशा साधकांना नसे काही भीती। तर या कवितेमध्ये साधकाचे प्रकार सांगितलेले आहे। म्हणजे आपण साधना मार्गावर आपलं आध्यात्मिक जीवन सुरू करतो। आता साधक कशा प्रकारचा पाहिजे, म्हणजे साधकाच्या मनाची उच्च अवस्था कशी पाहिजे, म्हणजे तो आत्मज्ञान लाभासाठी योग्य होऊ शकेल। ती योग्यता प्राप्त करण्यासाठी पहिले मनाची तयारी पाहिजे। आणि आपण सुरुवातीला जेव्हा साधना सुरू करतो तेव्हा आपण प्रवर्तक असतो, नुसतं मार्गावर आपण पाऊल ठेवलेलं असतो। पण साधकामध्ये बरेच प्रकार असतात आणि आपल्याला अशा प्रकारचा साधक व्हायचा आहे की जो साधक उच्च दर्जाचा राहील। आपल्याला उत्तम साधक व्हायचा आहे, कारण साधक तर बरेच असतात, साधना करतातसुद्धा। पण तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल, साक्षात्कार पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला उच्च दर्जाचं साधक व्हावं लागेल। आणि जर अशा प्रकारचा साधक असेल तर त्याला संसारात राहूनसुद्धा काहीही भीती नाही। तर कोण आहे तो साधक? कशा प्रकारचा साधक पाहिजे? आपण साधना करतो, पण शेवटी साधनेचं उद्देश काय? आपल्याला चांगलं साधक कसं होता येईल, हे सगळं या कवितेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। सर्व बाजूंनी विषयांचे आकर्षण, तरीही असे मनावर नियंत्रण। सर्व बाजूंनी विषयांचे आकर्षण, तरीही असे मनावर नियंत्रण। तर हे बघा, जेव्हा आपण ह्या जगामध्ये राहून साधना करतो तेव्हा आपल्या अवतीभोवती सगळे विषय असतात, सगळे विषयी लोक असतात। आता अशा लोकांमध्ये आपल्याला राहायचं आहे, त्यांच्यासोबत कार्य करायचं आहे। हा मार्ग तसा अतिशय कठीण आहे, पण स्वामी विवेकानंदांनी आपल्याला हाच मार्ग सांगितलेला आहे की आपली खरी परीक्षा इथे राहूनच होते। आपण जर जंगलात निघून गेलो, हिमालयात निघून गेलो, तर आपल्याला आपल्या मनाची अवस्था कळत नाही। इथे जेव्हा आपण असतो, जेव्हा आपल्या लोकांशी संबंध येतो, तेव्हा आपण कशा प्रकारे वर्तणूक करतो। तुम्ही एकटे असाल, तुमच्या अवतीभोवती काहीही आकर्षण नसेल, तर तुम्हाला मार्ग सोपा आहे। पण इथे राहायचं, कोणी तुमचा अपमान केला, शिव्या दिल्या, तरी जर तुम्हाला राग येत नसेल तर समजायचं की तुम्ही रागावरती आता विजय मिळवलेला आहे। तुम्ही हिमालयात गेले, तिथे कोणी तुमचा अपमान करणार नाही, कोणी तुम्हाला शिव्या देणार नाही। तेव्हा तुम्हाला कळेल कसं की तुमच्यामधला क्रोध गेला की आहे। पण इथे जणू काही आरशासमोर तुम्ही उभे आहात, तेव्हा इथे आपल्याला आपल्या मनाची परीक्षा चांगल्या प्रकारे करता येते, बाहेर जाऊन करता येत नाही। आणि मनामध्ये जर हे सगळे प्रलोभनं असतील, वासना कामना असेल, तर हिमालयात जाऊनसुद्धा काहीही उपयोग नाही। कारण शेवटी मनावरती अवलंबून आहे। श्रीरामकृष्णांची एक सुंदर गोष्ट आपल्याला माहिती आहे। गुरु आणि शिष्य हिमालयात गेले आणि गुरुंनी त्याला संन्यास दीक्षा दिली, मंत्र दिला, शिकवण दिली आणि एक कुटिया बांधून दिली। म्हणजे तू या कुटियामध्ये राहा, मी जरा तीर्थयात्रा करून येतो, मी 5 वर्षानंतर येईल,
तोपर्यंत तू या कुटियामध्ये चांगली साधना कर. आणि गुरु तीर्थयात्रेला निघून गेला. आता शिष्य तिथे साधना करू लागला. सुंदर गोष्ट आहे. आणि त्या कुटियामध्ये साधना करत असताना उंदीर हळूहळू त्याच्या कुटियामध्ये शिरले. आता त्याची कोपीन होती, 1-2 कोपीन होत्या. ती कोपीन घालून तो भिक्षा मागायला गावात जायचा. आता त्या उंदराने त्याची कोपीनच खाऊन टाकली. आता ती कोपीन जर उंदराने खाल्ली असेल तर तो जाणार कसा? तेव्हा तो कसा तरी ती कोपीन घालून गावामध्ये गेला आणि गावांच्या लोकांना म्हणाला की मला थोडा कपडा द्या, कारण माझ्या खोलीमध्ये खूप उंदरं आहे, ती माझी कोपीन खाऊन टाकतात. तेव्हा ते लोक म्हणाले की तुम्हाला जर आम्ही कपडा दिला तर पुन्हा ते उंदरं येतील आणि खाऊन टाकतील. त्यापेक्षा तुम्ही एक मांजर घेऊन जा, म्हणजे ती मांजर तिथे असल्यानंतर उंदरं येणारच नाही. म्हणजे चांगली आयडिया आहे. तो मांजर घेऊन गेला. आता मांजर घेऊन गेला, उंदराचं सगळं आटोपलं. पण उंदरं काही नेहमीच येत नव्हते. आता त्या मांजरेला भूक लागली तर देणार काय? तेव्हा पुन्हा गावामध्ये गेला साधू. म्हणे आता तर म्हणे मांजरीमुळे उंदरं येत नाही आणि उंदरं येत नाही, त्यामुळे मांजरेला म्हणे खाद्यही मिळत नाही. तर तिला तर दूध द्यावं लागतं. तर म्हणे मला दररोज तुम्ही 1 लिटर दूध देत जा माझ्या मांजरीसाठी. ते गावचे लोक म्हणाले की तुम्हाला दूध आम्ही किती दिवस देणार, त्यापेक्षा तुम्ही एक गाय घेऊन जा, ते दूध तुम्हालाही मिळेल आणि तुमच्या मांजरीलाही मिळेल. त्याला वाटलं चांगली कल्पना आहे. तो गाय घेऊन गेला. आता गाय घेऊन गेला, दूध मिळू लागलं, त्याला स्वतःलाही दूध मिळू लागलं आणि त्या मांजरीलाही मिळू लागलं. पण त्या गायीसाठी चारा, पुन्हा गावात गेला. म्हणे मला गायीसाठी चारा पाहिजे, ती गाय उपाशी आहे, तिला मी कसं काय खाऊ घालणार? ते लोक म्हणाले की चारा देणं म्हणजे फार कठीण आहे, तुम्ही चारा डोक्यावर घेऊन जाणार कसे, तुम्हाला त्रास होईल. त्यापेक्षा तुमच्या कुटियाच्या बाजूला म्हणे एक जमिनीचा तुकडा आहे, 5 एकर जमीन आहे, ती जमीन म्हणे आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. त्या जमिनीमध्ये गवत येईल, ते गवत त्या गाईला तुम्ही चांगल्या प्रकारे खाऊ घालत जा. आता या साधूने जमीन पण घेतली. आता जमिनीमध्ये हा पीक घ्यायला लागला, गहू, तांदूळ, गवत सगळं घ्यायला लागला. आता गाईची रेलचेल झाली, दूधही मिळायला लागलं आणि शेतीमध्ये बरंच उत्पन्न व्हायला लागलं. आता ते सगळं सांभाळणं या साधूला शक्य होईना. वेळ कुठे आहे, सगळा वेळ याच्यामध्येच निघून जायचा, मग साधना कधी करायची? म्हणून तो गावामध्ये गेला, म्हणाला की मला एक चांगला नौकर द्या, इमानदार नौकर द्या, तो हे सगळं बघेल आणि मला साधनेला वेळ मिळेल. तेव्हा ते गावातील लोक म्हणाले की अहो, नौकरावर तुम्ही विश्वास ठेवू नका, आजकाल काही भरोसा नाही, तो नौकरच तुमचा खून करेल आणि तुमचा सगळा माल लुटून घेऊन जाईल. मग करू काय? म्हणे आमच्या गावामध्ये एक सुंदर मुलगी आहे, तिच्याशी तुम्ही लग्न करा, ती तुमचं घर सांभाळेल आणि सगळं बघेल, तुम्हाला काही काळजी राहणार नाही, तुम्ही निश्चिंतपणे साधना करू शकाल. आणि तो त्या मुलीला घेऊन गेला, लग्न केलं आणि हळूहळू त्याचा संसार वाढत गेला. ती झोपडी त्यानं पाडून टाकली, नवीन छान घर बांधलं. 5 एकर जमीन होती, 10 एकर केली, 15 एकर केली, चांगला मोठा शेतकरी झाला. 5 वर्षानंतर तिथे गुरु आले आणि विचारलं तिथे की म्हणे या ठिकाणी एक झोपडी होती आणि माझा शिष्य राहत होता इथे, आणि तो कुठे दिसत नाही. तेव्हा तो गृहस्थ म्हणतो, महाराज मीच तुमचा शिष्य, तुम्ही माझे गुरु, तुम्ही मला इथे कुटिया बांधून दिली होती, तोच मी तुमचा शिष्य. अरे हे काय झालं? हे सगळं एका कोपींमुळे झालं. ते उंदर येऊन कोपीन घेऊन जायचे, या कोपींमुळे सगळा संसार आला. आता बघा, त्याच्या मनामध्ये वासना कामना होत्या, जंगलात जाऊन सुद्धा तिथे तो संसारी झाला. म्हणजे हे वैराग्य कसलं आहे? मनाचं आहे. तुमच्या मनामध्ये जर ह्या वासना कामना नसेल तर तुम्ही जगामध्ये राहूनसुद्धा प्रलोभित होणार नाही.
आणि जर असेल तर तुम्ही जंगलात जाऊन बसला, तिथे तुम्ही संसार उभा करू शकता. कारण त्या मनामध्ये कामना आहेच. तिथे पण पतन होण्याची शक्यता आहे. आपल्याला वाटतं एकटं राहिलं म्हणजे बरं, पण तिथे पण खूप रिस्क आहे. तिथे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, कुणी बघत नाही, तुम्ही काय करता कोणी लक्ष ठेवत नाही. पण संसारामध्ये समाज तुमच्याकडे बघतो, तुमची वर्तणूक बघतो, तुमची वागणूक बघतो. तुमचा पाय जर वाकडा पडला तर लोक निंदा करतात, टीका करतात. त्यामुळे मनुष्य सावध राहतो. म्हणून म्हटलं आहे, सर्व बाजूंनी विषयांचे आकर्षण, तरीही असे मनावर नियंत्रण. विषय भोगाची इच्छा नसे किंचित, जगात राहुनी नाही होत विचलित. बघा आता पुढली अवस्था, की विषय भोगाची इच्छा नसे किंचित. आता मनामध्ये जर इच्छाच नसेल, स्वामी विवेकानंद म्हणायचे की स्त्री काही बाहेर नाही, ती आपल्या मनामध्येच आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये कामवासना आहे तोपर्यंत स्त्री आपल्यासाठी बाहेर आहे. जर ही एक मनामधली वासना गेली तर स्त्री आणि पुरुष यामध्ये काही भेदच नाही. तेव्हा इथे तो संसारामध्ये राहतो, विषयांमध्ये राहतो, सगळं काही तो करतो, पण त्याच्या मनामध्ये काहीही कामना नसल्यामुळे तो कधीही विचलित होत नाही. विषय भोगाची इच्छा नसे किंचित, जगात राहुनी नाही होत विचलित. तो जगात राहतो पण कधीही विचलित होत नाही. तो विषयांमध्ये राहतो पण कधीही विचलित होत नाही. कारण त्याच्या मनामध्येच नाही, त्याचं मन हळूहळू शुद्ध होत आहे, पवित्र होत आहे. त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता तो स्त्रिया बघत नाही, तिथे जगन्माता बघतो, आई बघतो, बहीण बघतो. त्याच्यामधून आता ती वासना हळूहळू निघून गेलेली आहे. तो स्त्रियांचा सन्मान करतो, स्त्रियांना देवी समान समजतो. तर बघा, दृष्टी जर बदलली, मनातल्या कामना वासना गेल्या, तर जगात राहूने काहीच भीती नाही. भगवान बुद्धाच्या जीवनामधली एक छान गोष्ट आहे. एक आम्रपाली नावाची वेश्या होती. दिसायला अतिशय सुंदर, देखणी, आणि बरेच श्रीमंत लोक तिच्याकडे यायचे. राजे रजवाडे यायचे, ते आपले सोन्याचे रथ घेऊन यायचे. पण तिला ते काही आवडत नव्हतं. पण आता सुंदर होती, भरपूर पैसे मिळत होते. चातुर्मास जवळ आलेला होता. भगवान बुद्धाचे शिष्य माजुकरी करायला गेले. तेव्हा एक 10 जण भिक्षू एका गावामध्ये गेले, ज्याने माजुकरी घेतली आणि परत निघाले. तेव्हा हा एक शिष्य होता, तो पुढे होता. त्यानं बघितलं की इथे एवढे रथ आहे, सोन्याचे रथ आहे, घोडे आहे चांगले चांगले, इथे काय आहे? म्हणून त्यानं डोकावून बघितलं तर त्या आम्रपालीनं खिडकीमधून या साधूला बघितलं. आणि जशी याची दृष्टी त्या आम्रपालीवर पडली साधूची, याने तिला हात जोडून प्रणाम केला आणि असं मान खाली वाकवली. तेव्हा तिच्या मनामध्ये उलथापालथ सुरू झाली. तिला वाटलं की आज मला खरा सन्मान मिळाला. हे लोक तर पैसे देऊन माझा उपयोग करतात, पण हा मनुष्य आहे की त्यानं खरोखर माझा सन्मान केला, मला सन्मानाचं स्थान दिलं, मला नमस्कार केला, प्रणाम केला. ती धावत जाऊन त्याचे पाय धरले. म्हणे, महाराज, आज तुम्हाला माझ्या घरी जेवण घ्यावंच लागेल. त्यानं खूप प्रयत्न केले नाकारायचे, की नाही ते शक्य नाही, होऊ शकत नाही. पण तिने खूप आग्रह केला. तो म्हणाला की तुझ्याकडे इतके सगळे लोक लाईनमध्ये बसलेले आहे, मी कसं काय? नाही ते सगळे आहे म्हणे, पण त्या सगळ्यांचा मी द्वेष करते, मला ते आवडत नाही, ते माझ्यावर खरं प्रेम करत नाही. तर म्हणे तुम्ही आज माझ्या हातची भिक्षा घेतलीच पाहिजे. तेव्हा शेवटी त्या भिक्षूला जावं लागलं. तो भिक्षू गेला, रात्रीची भिक्षा त्यानं त्या आम्रपालीकडून घेतली आणि सगळे शिष्य भगवान बुद्धाकडे परत आले आणि भगवान बुद्धाला सांगू लागले की बघा, तो आपला तरुण शिष्य किती चांगला होता, किती धार्मिक जीवन जगत होता, पण त्या आम्रपाली वेश्येकडे गेला, तिच्या हातची भिक्षा घेतली, तो अजूनही आला नाही, त्याला संघामधून काढून टाकलं पाहिजे, असं करणं योग्य नाही.
ते भगवान बुद्धाला खूप सांगायला लागले. आम्रपालीनं त्या साधूला जेवण दिलं आणि ती म्हणाली की माझी एकच विनंती आहे की चातुर्मासामध्ये तुम्ही सगळे साधू एका ठिकाणी राहता. आणि माझा मोठा बगीचा आहे आंब्याची बाग आहे, म्हणून तिचं नाव आम्रपाली होतं. म्हणे तुम्ही त्या सगळेजण त्या बगीच्यामध्ये यावर्षी राहा, विश्रांती करा. आणि म्हणे तुम्ही म्हणे 4 महिने माझ्यासोबत राहा. इथे मी तुमची सेवा करेल, तुम्हाला तुमची सगळी व्यवस्था करेल. माझी तुम्हाला ही विनंती आहे. तेव्हा तो साधू म्हणाला, मला काही हरकत नाही, पण मला माझ्या गुरुची आज्ञा घ्यावी लागेल, परमिशन घ्यावी लागेल. आणि सगळे बसलेले आहे शिष्य, सगळे सांगत आहे की तो बिघडला. भगवान बुद्ध म्हणाले त्याला पहिले येऊ द्या, मग आपण बघू. मग तो आला. भगवान बुद्धाने त्याला विचारलं, अरे खरं काय झालं? त्यानं सगळं सांगितलं की आम्रपाली नावाची स्त्री होती, तिनं मला जेवायला आग्रह केला, तिच्या घरी मी गेलो आणि मी जेवण घेतलं. पण तिने मला अजून एक विनंती केलेली आहे. ती म्हणाली की चातुर्मासामध्ये तुम्ही माझ्याकडेच राहा, मी तुमची सेवा करेल. मी तिला म्हटलं की मी तसं करू शकत नाही, मी माझ्या गुरुकडे जाईल. गुरुने जर मला परवानगी दिली तर मला राहायला काही हरकत नाही. आता सगळे संन्यासी आश्चर्यचकित झाले. अरे हे काय, हा काय म्हणतो आहे? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही, तू 4 महिने तिथे जाऊन राहू शकतो. तर सगळे संन्यासी नाराज झाले. भगवान बुद्धाने हा निर्णय काय घेतला? एक म्हातारा संन्यासी उभा राहिला. म्हणे गुरुदेव तुम्ही हे काय केलं? एक चांगल्या संन्यासी आपण गमावला, त्यानं तुम्हाला सांगितलं नाही. ती म्हणे फक्त स्त्री आम्रपाली नाही, ती म्हणे वेश्या आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की तुमच्या दृष्टीनं ती वेश्या आहे, तुम्ही तुला वेश्या म्हणून तुम्ही तिला ब्रँडेड केलेलं आहे, तुम्ही जजमेंट दिलं आहे की ती वेश्या आहे. आणि म्हणे ह्या भिक्षूनं वेश्या म्हटलं नाही, कारण तो स्त्रियांचा सन्मान करतो, त्याला तिच्यामध्ये वेश्या दिसली नाही, म्हणून तो म्हणाला की स्त्री आम्रपाली. तेव्हा मी त्याला परमिशन दिली. आता सगळे म्हणाले की आता झालं, सगळं गेलं. तू जर मला परमिशन मागितली असती तर मी तुला दिली नसती, कारण तू तिला वेश्या समजतो. त्याच्या मनामध्ये तो भाव नाहीच. म्हणजे स्त्री मजबुरीनं जर करत असेल, तिच्यावर काही संकट आलं असेल, ती देहविक्रय जरी करत असेल तरी ती चांगली होऊ शकते, म्हणून त्यानं वेश्या म्हटलं नाही तिला. आणि तो संन्यासी गेला. आता सगळे संन्यासी विचार करू लागले की झाला, आता तो वेश्याकडे गेला, आता बिघडला. ती वेश्या काही साधारण नाही, अतिशय दिसायला सुंदर आहे आणि तो तिच्या जाळ्यात पडणार आणि फसणार. पण तो नियमितपणे आपली साधना करायचा, पूजा अर्चा करायचा, वाचन करायचा, स्वाध्याय करायचा आणि आम्रपालीला दररोज उपदेश द्यायचा. तिला पण ध्यानासाठी सोबत घेऊन बसायचा. असं करत करत 4 महिन्यामध्ये तिच्यामध्ये खूप परिवर्तन झालं. सगळ्या वाईट गोष्टी तिने सोडून दिल्या आणि 4 महिने संपल्यावर तो भिक्षू आम्रपालीला घेऊन भगवान बुद्धाकडे गेला आणि म्हणे गुरुदेव ही आहे आम्रपाली, म्हणे तिची संन्यासिनी व्हायची इच्छा आहे, तिची संघामध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे, तेव्हा तिला आपण स्वीकार करावं. आणि आम्रपालीने आपला सगळा राजमहल, प्रॉपर्टी सगळंच्या सगळं बुद्धाच्या संघाला दिलं आणि ती संन्यासिनी झाली. तिच्याकडे एवढं धन दौलत होतं, एवढा मोठा आंब्याचा बगीचा होता, ती सगळी बाग भगवान बुद्धाला दिली प्रचारासाठी, प्रचार कार्य करण्यासाठी. तेव्हा भगवान बुद्ध सगळ्यांना म्हणाले, म्हणे बघितलं, जो साधक उच्च दर्जाचा असतो तो इतर लोकांना बदलतो, त्याच्यामध्ये ती क्षमता असते की वाईट लोकांनाही तो चांगलं करू शकतो. पण जो साधक निम्न दर्जाचा असतो तोच म्हणे अशा कंपनीमध्ये स्वतःचं पतन करून घेतो. मला माहीत होतं की माझा हा भिक्षू कसा आहे. ह्या भिक्षूच्या मनामध्ये बिलकुल
तो विचारच नाही म्हणे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे म्हणे. त्यामुळे मी त्याला परमिशन दिली. आणि बघा म्हणे, तुम्ही 4 महिने विचार करत होते की त्याचं काय होईल, त्याचं काय होईल, त्याचं काय होईल. बघा म्हणे, तो एक संन्यासीने घेऊन आला आणि एवढंच नव्हे तर एवढी सगळी संपत्ती तो घेऊन आला. म्हणजे तिचं जीवन याच्यामुळे बदलून गेलं. तिनं पण 4 महिने साधना केली. हा तिच्या पातळीवर गेला नाही तर तिला उच्च स्तरावर उचललं. आणि हे असते साधकाचं कर्तव्य. तर बघा, ह्या गोष्टीमधून आपल्याला काय बघायला मिळतं की तो संन्यासी 4 महिने वेश्येच्या महालात राहिला, पण बिलकुल त्याचं पतन झालं नाही. म्हणजे मनावर किती नियंत्रण असेल. तो काही पळून गेला नाही, नाही म्हटलं नाही. तर अशा कितीतरी साधकांच्या गोष्टी आहेत की ते एका उच्च पातळीवर पोहोचलेले होते. तेव्हा त्यांना कोणतीही गोष्ट बिलकुल विचलित करत नव्हती, प्रभावितही करत नव्हती, आकर्षितही करत नव्हती. तर इथे ह्या भिक्षूच्या जीवनावरून आपल्याला कळतं की तो होता संसारातच, तरी पण त्याच्या मनामध्ये काही कामना वासना नसल्यामुळे तो संसारात राहूनही साधना करू शकला. विषय भोगाची इच्छा नसे किंचित, जगात राहूनही नाही होतं विचलित. त्यांनाच म्हणावे त्यागी खरे खरे, आतची शोधती आनंदाचे झरे. तेच खरे खरे साधक आहे, कारण त्यांचा आनंद बाहेर नसतो. ह्या जगामध्ये एवढ्या सगळ्या आकर्षक गोष्टी आहे, हे विषय आहे, इंद्रियाचे विषय आहे, पण त्या आनंदापेक्षा त्यांना माहिती असते की आपल्या आतमध्ये जास्त आनंद आहे. ते आपल्या आतमध्ये आनंदाचे झरे शोधतात. त्याच्यामुळे बाहेरचे सगळे आनंद त्यांच्या दृष्टीनं तुच्छ असतात. तुकाराम महाराज काय म्हणतात, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. आता हे मन कुठे धावणार आहे? तुझे चरण बघितले, मला आता आनंद आतमध्येच होत आहे, अवघा झाला आनंद. आता ह्या गोष्टी मला प्रलोभित करूच शकत नाही. तुकाराम महाराजांना प्रलोभित करण्यासाठी कितीतरी कारस्थानं रचल्या गेली, पण ते कशामध्ये अडकले नाही. त्यांच्याकडे स्त्रिया पाठवण्यात आल्या, त्यांच्याकडे पैसे पाठवण्यात आले, इव्हन शिवाजी महाराजांनी त्यांना सोन्याचे दागिने दिले, पण कशामुळे ते प्रलोभित झाले नाही. ही असते साधकाच्या मनाची उच्च अवस्था. तेव्हा कुठे तो ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. आणि ब्रह्मज्ञान एकदा लाभल्यानंतर मग हे विषय पडून राहतात, हे अगदी तुच्छ होऊन जातात. पण त्यासाठी मनाची तयारी करावी लागते. मनामधून ह्या सगळ्या कामना वासना गेल्याशिवाय ते ब्रह्मज्ञान होत नाही. आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ह्या सगळ्या आकर्षणे सगळे राहतच नाही. म्हणून त्यांनाचे म्हणावे त्यागी खरे खरे, आतची शोधती आनंदाचे झरे. अशा साधकांना नसे काही भीती, नाही होतं कधी अशुद्ध त्यांची मती. तर हे साधक जे अशा प्रकारचे आहे, त्यांना काहीच भीती नसते. ते या जगात वावरू शकतात, आनंदानं वावरू शकतात, सगळ्यामध्ये राहू शकतात, सगळं खाऊ शकतात, त्यांना काहीही भीती नाही. बघा, भगवान श्री रामकृष्ण जेव्हा मारवाडी लोक ड्रायफ्रूट्स घेऊन यायचे, मेवा मिठाई घेऊन यायचे, त्यामागे बऱ्याच कामना असायच्या. भगवान श्री रामकृष्ण कुणालाही देत नव्हते आणि त्यामुळे भक्तीची हानी होईल, पण नरेंद्राला द्यायचे. म्हणजे नरेंद्र खाऊ शकतो, त्याच्यामध्ये म्हणे वैराग्याचा अग्नी पेटत आहे, त्यामध्ये सगळं भस्मसात होऊन जाईल म्हणे. ह्या गोष्टी त्याला बाधा करू शकत नाही, ह्या गोष्टी त्याच्यावर काहीच परिणाम करू शकत नाही. पण भगवान श्री रामकृष्ण अशा गोष्टी नरेंद्राला द्यायचे, बाकी कुणालाही द्यायचे नाही. म्हणजे ती शक्ती नरेंद्रनाथांनी कमावली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्याच गोष्टी विचलित करू शकत नव्हत्या. अमेरिकेमध्ये गेले, किती तरुण स्त्रिया त्यांच्या प्रेमात पडल्या, पण स्वामीजी कधी प्रलोभित झाले नाही. किती स्त्रियांनी त्यांना ऑफर दिली, म्हणजे माझ्यासोबत तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, पण स्वामीजींनी काहीच स्वीकारलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत काही तरुण मुली भारतामध्ये आल्या, त्यांच्या शिष्य झाल्या. भगिनी निवेदिता, मिस मार्गारेट नोबल, मिस मॅक्लाऊड, अशा कितीतरी होत्या, ख्रिस्टीन. ह्या सगळ्या
तरुणी अविवाहित तरुणी होत्या त्या सगळ्यांनी स्वामीजींचं शिष्यत्व पत्करलं. त्यांच्यासोबत भारतामध्ये आल्या, भारतामध्ये कार्य केलं. तेव्हा एक दिवस स्वामी विज्ञानानंदजी महाराज म्हणाले, म्हणे नरेंद्र, हे तू काय करतो आहे? ठाकूरांनी सांगितलं आहे की संन्याशांनी स्त्रियांसोबत मिसळू नये, चारात दूर राहिलं पाहिजे. आणि तू म्हणे स्त्रियांना घेऊन प्रवास करतो, तू त्यांना घेऊन भारतामध्ये आलेला आहे, त्यांना तीर्थस्थानं दाखवत आहे. तेव्हा स्वामीजी म्हणाले, पेशन, त्यांचं नाव होतं प्रसन्न, शारदा प्रसन्न, म्हणजे पेशन, ठाकूर काही फक्त पुरुषांसाठी आलेले नव्हते, ते स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही उद्धार करण्यासाठी आलेले होते. आपण जर स्त्रियांना दूर लोटलं तर त्या कुठे जातील, त्यांना कुठे आधार मिळेल? आणि लक्षात ठेव म्हणे, तुला ठाकूरांनी जे सांगितलं ते तू आचरण कर. ठाकूरांनी मला कधीही सांगितलेलं नाही की स्त्रियांपासून दूर राहा. ठाकूरांनी माझ्या मनामधला स्त्री आणि पुरुष हा भेदच नष्ट करून टाकला आहे. मी सगळ्यामध्ये ते आत्मचैतन्यच बघतो. मला स्त्री आणि पुरुष वेगळे दिसत नाही, मला सगळे समानच दिसतात. म्हणे तुला सांगितलं ते तू कर, पण मला ठाकूरांनी कधी असं सांगितलं नाही की स्त्रियांना उपदेश द्यायचा नाही किंवा स्त्रियांना शिष्य करायचं नाही. म्हणजे बघा, स्वामीजी अमेरिकेसारख्या भोगवादी कंट्रीमध्ये राहिले, अमेरिका युरोपमध्ये 4 वर्ष. सगळे काही भोग होते, ऐश्वर होतं, राजमहल होते, पैसे होते, काय कमी होते तिथे? सगळं काही त्यांना मिळू शकलं असतं. त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं, दिसायला एवढे सुंदर होते, तरुण होते, वेलबिल्ट होते, शरीरयष्टी चांगली होती, सगळं काही होतं. पण हे सगळं असूनसुद्धा अमेरिकासारख्या देशात 4 वर्ष प्रचार करूनसुद्धा बिलकुल कलंक लागू दिला नाही. म्हणजे कशा प्रकारचं मन असेल बघा. म्हणजे ही आहे साधकाच्या मनाची उच्च अवस्था, की तुम्ही सगळीकडे राहा, सगळ्यामध्ये राहा, पण मात्र कशामुळे आकर्षित होऊ नका. मनामध्ये कशाविषयीची कामना वासना बाळगू नका, कारण तुम्ही आतमध्ये स्वयंतृप्त आहात. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला आतमध्ये मिळत असेल तर बाहेरच्या सुखाची तुम्हाला गरज काय? आत तर आनंदाचा झरा आहे. आता तो झरा शोधायला तुम्ही निघाले आणि त्याचा शोध तुम्ही सोडून दिला आणि या बाहेरच्या छोट्या छोट्या सुखामध्ये जर तुम्ही तल्लीन झाले तर तो आनंदाचा झरा तुम्हाला कधी मिळणारच नाही. बरेचदा आपण प्रयत्न करतो, आपला तो अनंत आनंद पाहिजे असते, पण आपण या जगातल्या छोट्या छोट्या सुखामध्ये अडकून पडतो आणि आपण अडकून पडल्यामुळे तो आनंदाचा कंद त्याला गमावून बसतो. म्हणून इथे म्हटलं आहे की जर मनामध्ये कामना वासना नसेल, जगामध्ये राहू शकतो, पण त्याचं मन कधीही कलुषित होऊ शकत नाही, कोणतीही गोष्ट त्याच्या मनाला प्रभावित करू शकत नाही. अशा साधकांना नसे काही भीती, नाही होत कधी अशुद्ध त्यांची मती. जरी ते जगात राहिले, सगळं कार्य केलं, तरी त्यांचं मन कधी अशुद्ध होत नाही. त्यांचं मन शुद्ध आणि पवित्रच राहते, कारण त्यांच्या मनामध्ये ह्या जगाविषयी बिलकुल आकर्षण नसते. त्यांना कळून चुकलेलं असते की ह्या जगाचं अस्तित्वच नाही आहे आणि जे दिसतं ते काही खरं नाही आहे. हे नामरूपात्मक जग नश्वर आहे, हे सगळं नष्ट होणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं मन ह्या गोष्टींकडे कधी जातच नाही. त्यांचं मन एका उच्च पातळीवर राहते. ते मनाला कधी खाली येऊ देत नाही, ते मनाला कधी इंद्रियाच्या पातळीवर येऊच देत नाही, ते मनाला उच्च पातळीवरच ठेवतात. त्यामुळे त्यांना काहीच भीती नसते. ते कुठेही राहिले, कितीही प्रलोभनं आली तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. ते कशामध्येच अडकत नाही. ते आहे खरे खरे त्यागी, ते आहे खरे खरे वैराग्यवान, ते आहे खरे खरे साधक. तर आपल्याला अशा प्रकारचं साधक व्हायचं आहे. जगामध्ये राहायचं आहे, सगळी कामं करायची आहे, पण कुठेही अडकून पडायचं नाही, कुठेही मायेच्या बंधनात पडायचं नाही. तर कामं तर करावीच लागणार आणि भगवंताचं काम आहे, पण आपला दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल.
आपण ज्या दृष्टीने जगाकडे बघतो हे नामरूपात्मक जग, तर हे नामरूपात्मक जग जे आहे ते अनित्य आहे, पण त्याच्या मागे सत्य आहे हे आपण नेहमी जाणून घ्यायला पाहिजे. जगात राहून अलिप्त ते राहती, याचं जन्मात ब्रह्मज्ञान मिळविती. असे साधक या जगात राहतात पण अलिप्त राहतात. ते गृहस्थ असो की संन्यासी असो, पण गृहस्थसुद्धा संसारात राहू शकतो अलिप्तपणे. ठाकूर म्हणाले की कशामध्ये आसक्त होऊ नका, संसारात राहा. पाण्यात नौका राहते पण नौकेत पाणी जायला नको. बघा नाग महाशय संसारामध्ये होते, पत्नी होती, पण किती अलिप्त होते, काहीही संबंध नव्हता. आणि ते स्वतः मीठ आणि साखर बिलकुल खात नव्हते. ते म्हणाले की हे जिभेचे चोचले आहे. त्यांनी स्वतः मीठ आणि साखर खाणं सोडून दिलं. पण जर कोणी पाहुणे आले घरी, त्यांच्यासाठी पक्वान्न करायचे, त्यांच्यासाठी चांगले चांगले पदार्थ करायचे, त्यांना खाऊ घालायचे, पण स्वतः मात्र स्पर्श करायचे नाही. म्हणजे बघा किती कंट्रोल. संसारी असून, गृहस्थ असून, घरी बायको आहे, सगळं काही आहे, पण बिलकुल कशामुळे ते प्रलोभित झाले नाही. त्यांनी चव पण सोडून दिली. म्हणजे या शरीराची कशाला एवढी काळजी घ्यायची. मीठ आणि साखर खाल्लं नाही, आपण तर राहू शकत नाही मीठ आणि साखरेशिवाय. पण त्यांनी बघा असं जीवन जगून दाखवलं, पूर्णपणे अलिप्त राहिले. त्याच्यामुळे त्यांना ब्रह्मज्ञान झालं. जरी गृहस्थ होते, त्यांना आपण साधू नाग महाशय म्हणतो. फक्त नाग महाशय नाही तर साधू नाग महाशय म्हणतो. ते साधूप्रमाणे जीवन जगले आणि एवढा स्वतःवर कंट्रोल आपण कल्पना करू शकत नाही. आणि होते संसारी, संसारामध्ये होते, पण कशामध्येही आसक्त नव्हते. म्हणून जगात राहून अलिप्त ते राहती, याचं जन्मात ब्रह्मज्ञान मिळविते. जगाच्या कल्याणा ते देती प्राण, सदुपयोग करती जर लाभले धन. आणि आपला प्राण ते जगाच्या कल्याणासाठी देतात. ह्या जीवांचा कसा उद्धार होईल हीच त्यांना काळजी लागलेली असते. त्यांना स्वतःची काळजी नसते, पण ह्या जगाचा कसा उद्धार होईल, ह्या जीवांचा कसा उद्धार होईल. त्यांना माहिती असते की या जीवामध्ये आनंद आहे, पण तो विसरलेला आहे, म्हणून त्याला जागं करण्याचं काम करतात. हे संताचं काम आहे, हे साधकांचं काम आहे. साधक पण संसारामध्ये राहून लोकांना जागृत करू शकतात. आणि त्यांच्याकडे जर काही पैसा आला तर तो पैसा ते जगाच्या कल्याणासाठी वापरतात. सदुपयोग करती जर लाभले धन. त्यांना जर पैसा मिळाला तर ते काही स्वार्थी आणि लोभी नसतात. बघा गाडगे महाराजांनी आयुष्यभर लोकांसाठी कार्य केलं. गावागावामध्ये जाऊन झाडू मारला, गाव स्वच्छ केली, सगळे अंधविश्वास दूर केले. त्यांना काय गरज होती, पण गावातल्या लोकांना त्यांनी उपदेश देऊन माणसं घडवली. आणि त्यांना जो काही पैसा मिळाला त्या पैशामधून त्यांनी धर्मशाळा बांधल्या. पंढरपूरला आहे, आळंदीला आहे, बरेच ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या, शाळा बांधल्या. त्यानंतर गोशाळा सुरू केली. म्हणजे समाजाच्या कल्याणाचे कार्य केले. जो पैसा होता तो चांगल्या कार्यासाठी वापरला. बघा गाडगे महाराजांचं उदाहरण, कशा प्रकारचे ते साधू होते. म्हणजे त्यांची मनाची अवस्था बघा. म्हणजे त्या अवस्थेमधून ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकले. जरी त्यांना शिक्षण नव्हतं तरी ते तिथपर्यंत जाऊ शकले, कारण जगाचं प्रलोभन मुळीच नव्हतं, आसक्ती कशामध्ये नव्हती. जर नसेल मनात काहीच कामना, कोण प्रभावित करू शके त्यांना. जर मनामध्ये काहीही कामना नसेल तर अशा साधकाला कोण प्रभावित करू शकणार. बघा शुकदेव किती उच्च दर्जाचे साधक होते आणि ते सिद्ध पण झाले, पण त्यांनाही वाटत नव्हतं मी सिद्ध झालो म्हणून. त्या वडिलांना म्हणाले की नाही तुम्ही मला शिकवलं नाही. तेव्हा वडिलांनी त्याला जनकाकडे पाठवलं आणि शुकदेव जनकाकडे गेले. जनकांनी 8 दिवस त्यांची काहीच पर्वा केली नाही, दरवाजावर बसून ठेवलं. 8 दिवसांनी त्यांना आतमध्ये घेतलं, त्यांना स्नान दिलं, सगळे कपडे दिले, विभूषण दिले, सगळं खाणं पिणं दिलं, चांगले चांगले पक्वान्न दिले.
सन्मान केला, पण त्यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी एक दिवस त्यांची परीक्षा घेतली. एका मोठ्या हॉलमध्ये सुंदर सुंदर नर्तकी त्या नृत्य करत होत्या. गाणं सुरू होतं, गान वाजन सुरू होतं आणि सगळ्या सुंदरी तिथे होत्या. आणि जनक राजा म्हणाले की शुकदेव, ही वाटी घे, ह्या वाटीमध्ये दूध आहे, तो ह्या पूर्ण हॉलला 7 राऊंड मार आणि त्या वाटीमधलं एक थेंब दूधसुद्धा खाली पडलं नाही पाहिजे. तर शुकदेवाने ती वाटी घेतली आणि 7 राऊंड मारले. तिथे एवढ्या सुंदरी आहे, नाचगाण सुरू आहे, पण शुकदेवांचं मन त्यांच्याकडे कधीच गेलं नाही. त्यांनी इकडे तिकडे कधीच बघितलं नाही. पूर्ण लक्ष त्या वाटीवर आणि एक थेंब खाली पडू न देता ते तिथे पोचले. तेव्हा जनक म्हणाले की तुम्हाला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, यामध्ये काहीही डाऊट नाही. कारण तुमचं मन कशामुळे विचलित होऊ शकलं नाही. या एवढ्या नृत्यांगना आहे, एवढं गायन सुरू आहे, पण कशामुळेच तुमचं मन विचलित झालं नाही आणि तुम्ही एकाग्र मनानं हे कार्य पार पाडू शकला. यावरून कळते की तुम्ही साधकच नाही तर तुम्ही सिद्ध झालेला आहात. म्हणजे बघा, सिद्ध होण्यापूर्वी साधकाच्या मनाची अवस्था अशा प्रकारे व्हायला पाहिजे. जर मनाची अशा प्रकारे अवस्था होईल तर त्याला ब्रह्मज्ञान होईलच. तो आता अगदी जवळ पोहोचलेला आहे. ब्रह्मज्ञान झाल्यावर मग तर काहीच वासना कामना राहत नाही, पण ब्रह्मज्ञान होण्यासाठी सुद्धा वासना कामनांचा त्यागच करावा लागतो, त्याशिवाय ते होऊच शकत नाही. म्हणून बघा की उच्च दर्जाचा साधक तो जगामध्ये जरी असला, आजूबाजूला प्रलोभनं जरी असली, तरी त्याला कशाचीच भीती नाही, कारण त्याचं कधीही पतन होऊ शकत नाही. तो आपल्या मनाचं अध्ययन करतो. ह्या जगात राहूनच आपल्याला साधना करायची आहे. तेव्हाच आपल्याला आपलं मन खरं खरं कळतं की कशा प्रकारचं आपलं मन आहे. आपण जंगलात निघून गेलो, आपल्याला कळणार नाही की आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ आहे की नाही. मोठे मोठे साधू, मोठे मोठे ऋषी, इवन विश्वामित्रासारखा ऋषी यांचं पतन झालं, तेव्हा जंगलात जाऊन कळत नाही की आपल्यामधले विकार गेले की नाही. संसारात राहिलं, लोकांमध्ये राहिलं, तेव्हा आपल्याला कळते की लोक आपल्याला त्रास देतात तरी आपलं मन विचलित होत नाही. म्हणजे जगामध्ये राहून आपल्या मनाची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. जग म्हणजे एक आरसा आहे. त्या आरशामध्ये बघायचं आहे की आपलं मन किती पवित्र झालं आहे. आपण कशामुळे विचलित तर होत नाही ना. जंगलामध्ये विषयच नाही किंवा प्रलोभनच नाही, पण इथे सगळे विषय आहे आणि तरी तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होत नाही. हीच तुमची खरी परीक्षा आहे. म्हणजे तोच खरा साधक आहे आणि तोच सिद्ध होऊ शकतो. हेच आपण या कवितेद्वारे बघितलं आहे. तर ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या चिंतनाला विराम देऊ. अशा साधकांना नसे काही भीती, सर्व बाजूंनी विषयांचे आकर्षण, तरीही असे मनावर नियंत्रण. विषयभोगाची इच्छा नसे किंचित, जगात राहुनी नाही होत विचलित. त्यांनाच म्हणावे त्यागी खरे खरे, आतचे शोधती आनंदाचे झरे. अशा साधकांना नसे काही भीती, नाही होत कधी अशुद्ध त्यांची मती. जगात राहून अलिप्त ते राहती, याच जन्मात ब्रह्मज्ञान मिळविती. जगाच्या कल्याणात ते देती प्राण, सदुपयोग करती जर लाभले धन. जर नसेल मनात काहीच कामना, कोण प्रभावित करू शके त्यांना. तेव्हा आज आपण या कवितेवर निरूपण केलेलं आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.
हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.